Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. Today we are going to see another previous year question in the series of previous year questions. So बघा क्वेश्चन असेल MST CET 2022 चा आणि क्वेश्चन डिपेंड असेल चॅप्टर थर्मोडायनेमिक्स वर. क्वेश्चन बघून घ्या. अंडर आयसोथर्मल कंडिशन गॅस एक्सपांड्स फ्रॉम 0.2 to 0.8 dm3 मीन्स आपल्याला गिवन आहे आयसोथर्मल कंडिशन आणि गॅस एक्सपांड करताय 0.2 dm3 पासून ते 0.8 dm3 पर्यंत. सो इनिशियल व्हॉल्यूम मीन्स इनिशियल व्हॉल्यूम असेल 0.2 dm3, त्यानंतर एक्सपांड केला 0.8 पर्यंत, सो फायनल व्हॉल्यूम असेल 0.8 dm3 अगेन्स्ट द कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 2 बार. सो प्रेशर सुद्धा गिवन आहे बघा, प्रेशर असेल 2 बार at 300 केल्विन. व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस. सो वर्क डनचा जर फॉर्म्युला बघितला तर W इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही असेल फॉर द आयसोथर्मल कंडिशन. जेव्हा आयसोथर्मल कंडिशन गिवन असेल वर्क डन असेल W इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काम आहे प्रेशर आणि व्हॉल्यूमचं, जे की आपल्याला गिवन आहे. इथे टेम्परेचर सुद्धा गिवन आहे पण त्याचं आपल्याला काम पडणार नाही. बघा आता वर्क डन इज इक्वल टू प्रेशर गिवन आहे 2 बार. सो प्रेशर पुट केलं 2 बार. डेल्टा व्ही असेल चेंज इन व्हॉल्यूम इज V2 मायनस V1 मीन्स फायनल मायनस इनिशियल. सो V2 ची व्हॅल्यू असेल 0.8 मायनस इनिशियल व्हॉल्यूम असेल 0.2. सो बघा आता -2 इंटू 0.8 मायनस 0.2 इज 0.6. बघा आता 0.8 मायनस 0.2 इज 0.6 मल्टिप्लाय केलं सो आन्सर येऊन जाईल 1.2. सो वर्क डन असेल -1.2 dm3 बार. बघा आता प्रेशर गिवन आहे बार मध्ये, प्रेशर गिवन असेल बार मध्ये, सो प्रेशर आलं बार मध्ये आणि चेंज इन व्हॉल्यूम गिवन आहे dm3 मध्ये. सो चेंज इन व्हॉल्यूम आलं dm3 मध्ये. वर्क डनचं युनिट असेल dm3 बार. आता बघा आपण याला जूल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. dm3 बार चं कन्व्हर्शन असेल जूल मध्ये, मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बघितलंय. 1 dm3 बार इज इक्वल टू असेल 100 जूल. बघा आता कन्व्हर्शन असेल 1 dm3 बार इक्वल टू 100 जूल. सो या कन्व्हर्शन वरून आन्सर फाइंड करू शकता. बघा आता W इज इक्वल टू, आता 1 dm3 बार इक्वल टू 100 जूल आहे. सो 1 dm3 बार इक्वल टू असेल 1.2 इंटू कन्वर्ट करायसाठी 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आन्सर असेल -120 जूल. सो वर्क डन असेल -120 इन जूल्स आणि -1.2 इन dm3 बार. ऑप्शन जर dm3 बार मध्ये गिवन असेल तर dm3 बार मध्ये सुद्धा आन्सर आहे आणि जूल मध्ये जर गिवन असेल तर जूल मध्ये सुद्धा आन्सर आहे. बघून घ्या, हे असेल वर्क डन. सो नेक्स्ट क्वेश्चन असेल MST CET 2022 चा. क्वेश्चन पुन्हा थर्मोडायनेमिक्स वर बेस्ड आहे आणि क्वेश्चन असेल वर्क डनचा. बघा वर्क डन इन किलो जूल इज मीन्स आपल्याला वर्क डन फाइंड करायचा आहे आणि यावेळेस आपल्याला वर्क डन फाइंड करायचा आहे किलो जूल मध्ये. बघा आता एन आयडियल गॅस इज अलाउड टू एक्सपांड. एक आयडियल गॅस आहे आणि एक्सपान्शन होत आहे फ्रॉम 2 dm3 मीन्स आता 2 dm3 पासून एक्सपान्शन चालू झालेलं आहे. सो V1 असेल 2 dm3 मीन्स इनिशियल व्हॉल्यूम. त्यानंतर नेक्स्ट बघा कुठपर्यंत एक्सपांड झालेला आहे तर 6 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. बघा आता V2 इक्वल टू असेल 6 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. बघा आता 2 dm3 पासून एक्सपान्शन स्टार्ट झालं तर 6 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर्यंत एक्सपांड झालेला आहे अगेन्स्ट द कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 बार. आता बघा प्रेशर गिवन आहे 1 बार. आता जर आपण युनिट्स बघितले तर याचे युनिट असेल V1 चा dm3 आणि V2 चं युनिट असेल मीटर क्यूब. बरोबर. तर बघा आता V1 चे युनिट असेल dm3 आणि V2 चे युनिट असेल मीटर क्यूब. आता आपल्याला कन्वर्ट करावं लागेल V2 ला dm3 मध्ये. तर बघा आता कन्वर्ट करून घेऊ. सो 1 dm3. बघा आता 1 dm3 इक्वल टू असेल, आता 1 dm3 इक्वल टू असेल 10⁻³ मीटर क्यूब. बघा आता इथे 10⁻³ मीटर क्यूब जे गिवन आहे त्याला डिरेक्टली लिहू शकतो आपण dm3. सो 10⁻³ मीटर क्यूब होतं, याला डायरेक्टली आपण कन्वर्ट करू शकतो dm3 मध्ये. 1 dm3 इक्वल टू असेल 10⁻³ मीटर क्यूब. सो 6 इंटू 10⁻³ मीटर क्यूब असेल 6 dm3. त्यानंतर बघा आता वर्क डन इक्वल टू असेल -p डेल्टा व्ही. बघा आता वर्क डनचा फॉर्म्युला असेल -p डेल्टा व्ही. त्यानंतर बघा प्रेशरची व्हॅल्यू असेल 1 बार. त्यानंतर व्हॉल्यूम V2 मायनस V1
व्हॅल्यूज पुट करा. V2 ची व्हॅल्यू असेल 6 dm क्यूब मायनस V1 ची व्हॅल्यू असेल 2 dm क्यूब मायनस 1 इंटू 6 मायनस 2 इज 4. बघा आता मायनस 4 dm क्यूब बार. आन्सर असेल मायनस 4 dm क्यूब बार. हे असेल वर्क डन. आता वर्क डन आपण फाइंड केलं dm क्यूब बार मध्ये आणि आपल्याला वर्क डन पाहिजे किलो जूल मध्ये. सो कन्वर्ट करा. पहिले dm क्यूब बारचं कन्वर्शन होईल जूल मध्ये. सो आता आपल्याला कन्वर्शन माहित आहे. सर मागच्या व्हिडिओत आपण कन्वर्शन बघितलं आणि याच्या आधीचे जर व्हिडिओज बघितले त्यामध्ये पण तुम्हाला कन्वर्जन मिळून जाईल डीएम क्यूबचा बार मध्ये. आणि कन्वर्जन असेल 100 नी मल्टिप्लाय. बघा डीएम क्यूब टू जूल करायचं असेल तर 100 नी मल्टिप्लाय करायचं. मीन्स येऊन जाईल मायनस 400 जूल. बघा आता जूल मध्ये झालं मायनस 400 जूल. पण आपल्याला आन्सर पाहिजे किलो जूल मध्ये. सो किलो मध्ये कन्वर्ट करासाठी बघा मायनस 400 आहे 10⁻³ इंटू 10⁻+3 जूल. बघा आता हे जे कन्वर्जन आपण यूज करताय -3 आणि +3. आता -3 +3 कॅन्सल होऊन आन्सर 1 येईल. सो आपल्याला कन्वर्ट करायला इझी जाईल. 10⁻+3 असेल किलो जूल. बघा आता 10⁻+3 असेल किलो जूल. सो किलो जूल घ्यायसाठी आपण घेतला 10⁻+3. बघा जूलचा जर किलो करायचं असेल तर 10⁻+3 घ्यावं लागेल. मीन्स 1000 नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1000 नी मल्टिप्लाय केलं तर 1000 ने डिवाइड सुद्धा करावं लागेल. आणि 1000 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड मीन्स 10⁻⁻3 10⁻+3 ने मल्टिप्लाय. बघा आता याचं कन्वर्शन बघा होऊन जाईल -0.4 किलो जूल. सो वर्क डन असेल -0.4 किलो जूल. बघा हे कन्वर्शन कसं केलं आहे. 1 किलो जूल इक्वल टू असेल 10⁻³ जूल. बघा आता 1 किलो जूल इक्वल टू असते 10⁻+3 जूल. सो आपण 10⁻+3 जूल घेतलं किलो जूल मध्ये कन्वर्ट करायसाठी. सो 10⁻+3 घेतलाय तर याचाच अपोजिट घ्यावा लागेल. तो असेल 10⁻⁻3. 10⁻+3 आपण स्वतःवरून ऍड करतो. त्याला कॅन्सल करायसाठी यूज करावं लागेल -3. 10⁻+3 कन्वर्ट झालं किलो जूल मध्ये आणि -3 ने 400 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर असेल -0.4 किलो जूल. बघून घ्या.